डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल पाहायला भेटतोय जिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि हा दुहेरीने धाव संख्येचं खातं उघडलं जात आहे. अकाउंट ओपन झालेलं आहे. आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप ही स्पर्धा. फुलटॉस चेंडू त्याच्यावर खणखणीत वार 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 चेंडू सीमारेषा पार. षटकार ठोकळीचे. पलचील संघाच्या स्वयंसेवक आहेत त्याने बाउंड्रीच्या पूर्ण चारी बाजूने प्लेज उपलब्ध करा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. आपण पाहतोय दीपिका कव्हरला मिसफील्ड झाली. चेंडू सीमारेषा पार 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 पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. पाहायला भेटेल तिथे धावा झाल्या आहेत 12 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. 3 चेंडू आणि 12 धावा. अभिजितचं आक्रमण पहिल्याच चेंडू पासून होताना पाहायला भेटत आहे. 3 चेंडू आणि 12 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस हा चेंडू पाला ब्रश झालाय की नेमकी बॅटकड आहे नेमकं काय पाहायला भेटेल परंतु त्याच दरम्यान 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातो आणि यशस्वी सुद्धा होतोय जिथे अजून 2 धावा लेग बाईच्या स्वरूपात ऍड केल्या जातील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. तिथे 4 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला भेटत आहे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. गणेशजी शिरावले हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचा सुद्धा हार्दिक स्वागत. हा चेंडू वाईट बॉल. अवांतर धाव संख्या स्कोर कार्ड वर ऍड केली जाईल. तिथे धाव संख्या होत्या संघाची 15 ऑन दी स्कोर बोर्ड. पंधरा धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवे झेलची संधी परंतु नक्कीच शैलेश दादा चेंडूच्या पाठीमागे होते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वा चांगला रनिंग द बिटवीन. या दुहेरीच्या मदतीने अजूनही स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला भेटेल. धाव संख्या होत्या संघाची 17 ऑन दी स्कोर बोर्ड. 17 धावा. भावेश जाधव संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हा चेंडू बॅटचे लीडिंग एज आहे नक्की परंतु आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फार. चेंडू सीमारेषा पार 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 पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार ठोकळीचे. डीजे मास्टर कालपासून चांगली भूमिका साकारताना पाहिला. पहिलं षटक संपलंय. 21 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. 21 ऑन द स्कोर बोर्ड. नक्कीच या ठिकाणी आपण दुपारच्या सत्रापासून पाहतोय. अभि गोलंदाजी मार्कवर अभि जाधव. दुसरं षटक घेऊन अभि जाधव. क्रिकेटचा हार. चला स्पीडअप घ्या प्लीज. घाई करा बॅटर. पहिलं षटक संपलं. 21 धावा. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिला दूर 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 आणि भुर्रकड सीमा रेषा पार. ठोकळीचे. बाकीचे जे आपले स्वयंसेवक आहेत प्लीज विनंती असेल आपण मैदानाच्या चारी बाजूने उपलब्ध राहायचं आहे. अलेश जाधव
प्लीज थोडंसं सहकार्य करा. आर्यन शेलार, सनी सकपाल, राज सकपाल, आपण कुठे असाल त्वरित. यावेळेस सरळ बॅटने मोठा स्ट्रोक, चेंडू हवेत 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 आणि जेल ड्रॉप झालाय. नक्कीच धावा अर्जित केल्या जातात, त्या एकच धाव कंप्लीट केली जाते. चेंडूकडे पाहत राहिला आर्यन, नाहीतर 2 ते 3 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या असत्या. धाव संख्या होत्या संघाची 28, 2 चेंडू आणि 28 धावा. हवेच्या दाबामुळे हा चेंडू आत थोडासा पहायला भेटलाय. 2 चेंडू आणि 28 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज. चांगला चेंडू फिरवला आहे, जिथे यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना चेंडूला पाहायला भेटलाय. निर्धाव चेंडूला नरेश जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला भेटतंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 28 धावा दापोलकर पाहायला भेटतायत. हा चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक असतील. लगातारचे 2 चेंडू हे निर्धाव आलेत. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, फंबल जरूर झालाय, थ्रो केला जातोय, परंतु धावबाच्या सुरुवात फलंदाज. चला आर्यन पटकन या बाहेर. चला न्यू बॅटर. चेंडू शिल्लक आहे आणि अलंकार जाधव मैदानाच्या दाखल झालाय. धावा झाल्या त्या संघाच्या 29, 29. धावा 29. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय जरूर, परंतु टिप्स करल्याकडे त्यांना थोडीशी फंबल जरूर झालाय. 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत आणि नक्कीच दुहेरीच्या मदतीने 2 षटक संपले. 2 षटक अखेर धावा झाल्या त्या 31 बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 32 धावा. चला देवळे संघ पटकन आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि फिल्डिंग साठी तयार असतील, सज्ज असतील ते कलकानावळे क्रिकेट संघ पलचील. 12 चेंडू 32 धावा. काय घडेल काय बिघडेल हे पाहूया. तोपर्यंत घेऊ एक छोटासा DJ ब्रेक. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज. नक्कीच सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आत जाताना पाहायला भेटेल. चला बॅटर प्लीज त्वरित आपण मैदानाच्या दाखल व्हायचं आहे. आशिष दादा चला काही करा, कारण की अजूनही एक महत्वाची मॅच अर्थात फायनलची मॅच, पहिलंच पर्व आणि आपण पाहतो या पहिल्याच पर्वामध्ये एक चांगलं आयोजन, नियोजन आणि संयोजन संपूर्ण कालकाई नावळा क्रिकेट संघ पलचील आणि यांच्या संपूर्ण शिलेदारांनी उभी केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचे 2 सामने शिल्लक असताना आपण पाहिले तर नक्कीच उमेश मोरे, त्यानंतर विघ्नेश जाधव, सकराम जाधव हे सुद्धा आज गावावरून
नक्कीच या स्पर्धेला दाखल होताना पाहायला भेटले. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये भावेश जाधव आणि नरेश जाधव हे सुद्धा या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटलेत. सर्वांचीच चांगली मेहनत या स्पर्धेला. वेदांत जाधव हा सुद्धा आज नक्कीच आपल्या गावच्या स्पर्धेसाठी स्वयंसेवक आहे चेंडू उपलब्ध करून देताना पाहायला भेटतोय. नक्कीच हुंबारकरवाडी या गावचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. दीपकजी फाळके असतील, त्यांना विलास सकपाल असतील, जगनदादा सकपाल असतील, त्यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या अभि नॉन स्ट्राइक एंडला आशिष ही जोडी आपण पाहतोय. नक्कीच नरेशदादांची कन्या सुद्धा या ठिकाणी दाखल आहे, तिथं सुद्धा हार्दिक स्वागत. गुणंजी मार्गावर पहिलं शॉट घेऊन आपण पाहतोय आर्यन याला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर थोडासा मिसटाइम स्ट्रोक पाहायला भेटलाय. अब्बू चेंडूवर येतोय आणि या नक्कीच एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र नक्कीच लगातारचे 2 चेंडू चांगल्या स्वरूपाचे आर्यनच्या माध्यमातून पाहायला भेटले. 2 चेंडू आणि 2 धावा डबलकर पाहायला भेटत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटचा रणसंग्राम व्यासपीठावर आपण कपडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष योगेश शेलार यांना पाहतोय. बॅटची लिडिंग एज आणि जिथे आपण पाहतोय ना, तर थर्डमॅनला चेंडू निघून जात असताना चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4-4-4. चौकार ठोक डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 6 धावा आहे धावलकर आपल्याला 32 धावांची गरज आहे. अजूनही विजयाचा विचार केला तर 26 धावांची गरज. 9 चेंडू आणि 26 धावा. यावेळेस खोटो टाकलेला चेंडू जिथे कार्पेटचा चेंडू ट्रॅव्हलतोय. अलंकार वेगाने चेंडूवर पोचेल तोपर्यंत आपण पाहतोय जिथे थ्रो चांगला झालाय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अलंकार जाधव आणि रुपेश मोरे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, तोपर्यंत चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटलं. चार चेंडू आणि 8 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 24 धावांची गरज. 10 चेंडू आणि 24 धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय. ते चेंडू स्टॉप केलाय. ओम मोरे चांगलं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या दाखवतोय. केवळ 1 धाव आले आणि 1 धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 9 ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडू आणि 23 धावा. थोडस स्पीडअप घ्या. चांगला चेंडू पाहायला भेटलाय. डॉट बॉल आलाय. वा अप्रतिम गोलंदाजी आणि या गोलंदाजीसाठी अक्षय सकपाल यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अभिजित जाधव. प्लीज विनंती असेल दोन्ही संघांसाठी, जरी कोणत्याही संघाने मॅच जिंको आपण कोणी आज जायचं नाही, कारण की अजूनही आपल्याला फायनल मॅच खेळवायचे. दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना असेल. 6 चेंडू 23 धावा. परंतु जया 11 देवले हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. कोणी कॅप्टन आपण सुद्धा तयार राहायचं आहे. सागर 6 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कवर अभिजित.
पहिला चेंडू भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटलाय. बीट केलाय, डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आणि 23 धावा. काल काही नवलाई क्रिकेट संघ पलचेल अप्रतिम प्रदर्शन त्यांचं या संपूर्ण स्पर्धेत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच फिरेल. स्लोअर केलाय, चेंज ऑफ द पेस पाहायला भेटलाय, डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. सेमी फायनल क्रमांक दुसरा आपण पाहतोय. कोणता संघ कोंडवी संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. शेवटचे 4 चेंडू आणि या 23 धावांची गरज. 4 चेंडू आणि 23 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज, घाई करा. कोंडवी संघ कॅप्टन त्वरित या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेस मोठा प्रहार केलाय जरूर. अलंकार जाधव चेंडूच्या खाली डाईव्ह केले. वा, अप्रतिम झेल डीजे. अक्षय सकपाल यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज. अप्रतिम कॅच, अप्रतिम झेल टिपलाय तो अलंकार जाधव याने. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि 23 धावा. 3 चेंडू आणि 23 धावा. कुणीही आज जायचं नाहीये प्लीज, विनंती असेल. न्यू बॅटर गणेश खेडेकर मैदानाच्या दाखलत तोरणा पाहायला भेटतोय. 3 चेंडू आणि 23 धावा. अजून एक चांगला चेंडू. वा, अप्रतिम गोलंदाजी अभिजित जाधव याची पाहायला भेटते. जिथे नक्कीच एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे. वाईट बॉल. नक्कीच लेग अंपायर यांनी वाईट बॉल घोषित केलाय. अर्थात वाईट धाव. 1 धाव. ओके, वाईट +1 एकूण 2 धावा स्कोर कार्ड ऍड केले जातील. एकूण टोटल स्कोर कार्ड आहे 11. हा चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. चेंडू शिल्लक असतील ते आता मात्र 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता मात्र विजय निश्चित झालाय. अर्थात पहिल्याच पर्वामध्ये अप्रतिम गोलंदाजी. काल काय नवलाई क्रिकेट संघ पलचीला आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप ही स्पर्धा आणि पहिल्याच पर्वामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेला संघ. अंतिम फेरी अर्थात मेगा फायनलची मॅच. एका बाजूला कोंडवी तर दुसऱ्या बाजूला काल काही नवलाई क्रिकेट संघ पलचील. डीजे चला टॉस, फायनल मॅचचा टॉस आपण करतोय. अंतिम सामना मेगा फायनल आणि मेगा फायनलच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी आदरणीय उमेश महाराज मोरे यांना विनंती करेन. पहिल्याच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये गाव आयोजन आणि आपण पाहतोय आयोजकच अंतिम फेरीत दाखल झालेत. नक्कीच चला या समीरदा. अंतिम फेरी मेगा फायनलची मॅच आणि नक्कीच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टेलीचा कॉल आणि टेल आलाय. अर्थात काल काय नवलाई क्रिकेट संघ पलची टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय आणि मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जिथे आपण पाहतोय आर्यन पवार नक्कीच तुमच्या बॅटिंग साठी गोलंदाजीसाठी अक्षय सकपाल यांच्या माध्यमातून हे 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच आणि अक्षय सकपाल आहात या तुम्ही पण या. अक्षय सकपाल
अशोक पवार यांना मिळाली संधी, शेवटी मिळाली. या कुठली अशी स्पर्धा नाही की अशोक पवार यांनी बॅटिंग केली आहे. नक्कीच मामाच्याच शुभ हस्ते पुरस्कार. चला चला फील्ड. हा अर्थात काय तर कोंडवी आणि पलचेला एकाच विभागातील हे दोन्ही संघ आपण पाहतोय. अंतिम फेरीत कालकाई नवलाई क्रिकेट संघ पलचेल आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप ही स्पर्धा पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये अगदी दमदार आयोजन पाहायला भेटलं. आज कालपासून निलेश सर पवार असतील, त्यानंतर किरण सर असतील, त्यानंतर रणजित असतील, काल सूरज शिंदे खेडवर आम्हाला दाखल झाले होते. असे 4 पंच आपल्याला पाहायला भेटले आणि नक्कीच चला प्रॅक्टिस करायची नाही बाकीचे. नक्कीच पहिल्याच पर्वामध्ये अंतिम फेरी आपण पाहतोय आणि नक्कीच अंतिम फेरीसाठी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचा अधिकृत हक्काचा आवाज म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. निलेश पवार सर आपल्या सोबत जोडले जातील. नक्कीच शेवटच्या या मॅच साठी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमचे जोडले गेले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. चला बाकीचे जे खेळत आहेत मैदानात प्लीज विनंती असेल आपण बाहेर यायचंय प्लीज. चला रणजित सर पटकन या बाहेर. चला बॅटर मैदानाचा त्वरित दाखल करा. अंतिम सामना मेगा फायनल कालकाई नवलाई क्रिकेट संघ पलचेल आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो फायनल मॅच साठी. नक्कीच आणि अंतिम मॅच साठी बाकीचे आपले जे स्वयंसेवक आहेत प्लीज सर्वांना विनंती असेल की बाउंड्रीच्या चारही बाजूने आपण उपस्थित राहायचं आहे. आर्यन असेल, रुद्र असेल, राज, सनी, चला सर्वांनी आपण बाउंड्रीचा दाबा घ्या. सर्वांनी नैतिक चला आपण सर्वांनी जा बाउंड्रीकडे. लागला पाहायला चप्पल नाही. हा इथेच थांबा. तुम्ही पण तिकडे चला. हा इन ऍक्शन बरोबर ठीक आहे. चला बाकीचे असतील बाकीचे. अलेश जाधव चला आपण जा डिस्कवर लेग रिझनला. अलेश जाधव प्लीज चला चेंडू उपलब्ध करून द्यायचे आपण सर्वांनी. बाकीचे जे प्लेयर असतील अक्षय चला सकाळपासून प्रत्येकाचं नाव उल्लेख झालेला आहे. चला आपण चेंडू उपलब्ध करण्यासाठी चला फायनल मॅचला सुरुवात होईल. अशोक पवार ओके. चला फायनल मॅचला सुरुवात होते. अंतिम सामना मेगा फायनल कालकाई नवलाई क्रिकेट संघ पळचेल आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप फायनलच्या मॅचला सुरुवात होते. 2 षटकांचा हा सामना. फायनलची मॅच काल सुरुवात झाली. या स्पर्धेला उद्घाटन सोहळा तिथून स्पर्धेला सुरुवात. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि हे 2 संघ फायनल मध्ये दाखल झालेत. पहिला बॉल या स्पर्धेचा या फायनल मॅचचा सूरज निकम अबू जाधव साठी पहिलाच बॉल. वा 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 अगदी दूर पहिल्याच बॉल वरती टोकलाय षटकार. ट्रॅव्हलचे मालक यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक कॅशला 200 रुपये बाउंड्रीच्या बाहेरसाठी. फुलटॉस दुसऱ्या बॉलवर एक देखील लाकवले आसमान. सूरज निकम वरती हल्ले केले. 2 बॉल वरती 2 मोठे फटके षटकार. हॅट्रिक अजून एक षटकार आला तर अक्षय सकपाळ यांच्याकडून 200 रुपये.
2 बॉलवरती 2 षटकार आलेत. अबू जाधवने अगदी सूरज निकमला आसमान दाखवलंय. 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळलेत. 12 धावा 2 बॉलवरती. चांगला फॉर्म अप त्या स्पर्धेमध्ये दाखवलंय. वन मॅन शो खेळाय अबू जाधव. तिसरा येतोय का पाहावं लागेल, परंतु बॉल हवेत आहे. झेलची संधी. बॉल खाली, क्षेत्ररक्षकांनी झेल टिपलाय. महत्वाची विकेट आली आहे अबू जाधव बाद. दोन बॉलवरती 2 षटकार आले. तिसऱ्या बॉलवरती जर पाहिलं तर विकेट आली. सूरज निकमने देखील कमबॅक केलंय. फायनलचा सामना, मेगा फायनल. एका बाजूला आपण पळशील संघ पाहतोय तर एका बाजूला कोंडवी. अंतिम सामना. आता आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये प्रणय कदम दाखल होतोय. प्रणयने देखील चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये का आपण पाहतोय या मॅच मध्ये करावी लागेल. या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे, परंतु ही मॅच महत्वाची आहे. युवराज दाभेकर यांचं पुन्हा एकदा आगमन होतंय. त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. आणि हा बॉल फ्लिक केला आउट साइडला प्रणयने. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मधील तिसरा षटकार येतोय. आपण पाहिलं तर 1 विकेट आली. 4 बॉल टाकले, 3 बॉल 1 विकेट आली. त्याच्यानंतर 3 षटकार आलेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा सामना. फायनलची मॅच. सूरज निकम. हा देखील फ्लिक. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. हा देखील लगातारचा दुसरा षटकार प्रणयच्या बॅटमधून. फायनल मध्ये खेळतोय म्हटल्यावरती एन्जॉय होणारच. बॅटची कडा आणि विकेट. परतावं लागेल प्रणयला. विकेट आली आहे. प्रणयला परतावं लागेल. 2 षटकार त्याने देखील मारले. अबूने देखील 2 षटकार मारले. तो देखील बाद झाला आणि आता प्रणय देखील बाद होतोय. म्हणजे षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. बॅटिंग साठी जर पाहिलं तर आता आविष्कार जातोय. शेवटचं षटक कोणाच्या हाती सोपवलं जाते, फायनल कोण जिंकणार. काल कोंडवीचा संघ टेनिस बॉलने खेळला. त्याच्यानंतर सेमीफायनलची मॅच रबर बॉलने आणि आता फायनलची मॅच देखील रबर बॉलने. कोंडवी संघ नक्कीच आपण पाहिला कित्येक वर्ष खेळतोय. बक्षीस फेरीमध्ये गेला नव्हता, परंतु काल जेव्हा त्यांनी खेळले, चांगला खेळ केला आणि बक्षीस फेरी गाठली, तेव्हा कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आलं. आज कुठेतरी गावामध्ये ट्रॉफी जाणार हे मात्र कोंडवीच्या सर्व खेळाडूंना सांगितलं. परंतु फायनलची मॅच जिंकायची आहे यासाठी मैदानाच्या आतमध्ये तो संघ देखील दाखल झालाय. परंतु पळशीलकरांची स्पर्धा, कळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील यांची स्पर्धा आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर संघ अंतिम फेरीमध्ये खेळतोय. दामनदेवी संघ देखील आपण पाहिला, त्यांची स्पर्धा पुण्यामध्ये होती आणि त्या संघाने अगदी जर पाहिलं तर अंतिम सामना देखील त्यांच्या नावावरती, ती स्पर्धा त्यांच्या नावावरती केली होती. परंतु पळशील आता करणार का पाहावं लागेल. दोन्ही संघ कोंडी विभागातील. समीर आलाय, समीर भोसले. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आर्यन पवारचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. थांबवलं या बॉलवरती, धाव आली नाही. डॉट बॉल. ज्या षटकामध्ये कमी धावा द्याव्या लागतील. समीर भोसले बायकर मॅन, पोलादपूर तालुक्याचा PTPL पर्व 4थ्यातील बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
परंतु त्याच्या अखेरीस देखील एक युवा खेळाडू अरविंद पवार आपल्या नावाची दखल घेण्यास भाग या खेळाडूने देखील पाडलं आणि चांगलं क्रिकेट, तो चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलाय. मागील मॅच मध्ये त्याने सेमीफायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला. बॅटिंग देखील चांगली केली आणि बॉलिंग देखील चांगली केली. हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. बॉल तिकडे मात्र थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आर्यन पवारच्या बॅटमधून चौकार. हुकचा फटका या ठिकाणी खेळलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि या बॉलवरती देखील येईल लगातारचा दुसरा चौकार. बॉलवरती 2 चौकार आले. संघाची धावसंख्या पुढे गेली. या 4 धावांनी देखील 32 वरती 32 धावा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पळशील संघ पाहायला मिळतोय. विजय कोण मिळवणार? कोणता संघ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाणार? कोणता संघ ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप कोणाच्या नावावरती होणार? पळशील संघाच्या नावावरती होणार की कोंडवीच्या नावावरती होणार? फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले गेले. क्षेत्ररक्षक आहे तिकडे परंतु पाहत राहील. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि षटकार येईल. ते घाटकोपर मध्ये राहतात, हे विसरून चालणार नाही. घाटकोपर मध्ये दुर्गादेवी मध्ये राहतात ते. तिकडकी पब्लिक अलग आहे. त्या समोर फटका, वा आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आर्यन पवारचा तडाखा, चेंडू सीमारेच्या पलीकडे, षटकार. नंतर जे खुर्ची त्याने ते खुर्च्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायच्या आहेत. वा रुपेश जाधव, तुमचं खरंच खूप मनापासून तुमचा आभार मानावा लागेल. कारण 2 ते 3 दिवस अगदी झोप नाही डोळ्याला, परंतु स्पर्धा यशस्वी करायची. कोणतंही काम हाती घेतलंय ते पूर्ण करायचंय. पळशील संघाची स्थापना केली आणि तिथून क्रिकेट पळशील संघाला दाखवलं, सर्वांना एकत्रित आणलं. त्याचं काम तुम्ही पूर्ण केलं आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. परंतु ही आयोजन अगदी लक्षात राहण्यासारखं राहील आणि चांगली स्पर्धा या पळशील गावाच्या माध्यमातून तसेच काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील यांच्या माध्यमातून पार पडली गेली यशस्वीरित्या. कोणतंही गालबोट या स्पर्धेला लागलेलं नाहीये आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली ही महत्वाची बाब आहे. सुपर डुपर हिट ही स्पर्धा झाली आहे. कारण सर्वच मॅचेस अगदी कालपासून आजपर्यंत आपण पाहिल्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले सामने आणि अशी स्पर्धा पुन्हा होणे नाही. याच हंगामातील आपण पाहतोय काल टेनिस बॉल खेळलो, आज जर पाहिलं तर रबर बॉल ही स्पर्धा. परंतु ही स्पर्धा केली आहे, मागे हटलो नाही. ग्राउंडचा प्रॉब्लेम झाला होता, ग्राउंड उपलब्ध नव्हतं, परंतु शुक्रवारच्या दिवशी आमच्या सुशील पाटीलनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. सर्व डेकोरेशन तसे जर पाहिलं तर दिलखुश डीजे साऊंड सिस्टम, सूरज डीजे, हे सर्व नक्कीच चांगलं त्यांच्या माध्यमातून कार्य, त्यांच्या माध्यमातून कामकाज आपल्याला पाहायला मिळालं. सर्वांचं मनापासून आभार मानू. 4ही पंचांचं आम्ही आभार मानू. समीर भोसले आणि सागर भोसले ही जोडी. परंतु आर्यन पवार, पळशील एक्सप्रेस, पहिलाच बॉल आला तसा भिरकावून दिला. समीर भोसलेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार.
पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय आर्यन पवारचं देखील. हो, मी देखील काही कमी नाहीये, कोंडवी संघ देखील काही कमी नाहीये हे दाखवले मैदानाच्या आतमध्ये आल्या. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. 11 बॉल आणि 42. काल याच टीमना 18 बॉल मध्ये 43 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि याच टाइमला खोलात टाकलेला बॉल खोदलाय कव्हरच्या दिशेने. इकडे मात्र जर पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल. अविष्कार जाधव चेंडूवरती वेगाने येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. राज सकपाळ यांच्या आर्यन पवारसाठी 2 विकेट घेतल्या तर 200 रुपये. आठ धावा, 2 बॉल 8. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती फटका आलाय आणि हा बॉल देखील गेलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. प्लीज चला आर्यन शेलार, रुद्र निकम, आलेश जाधव प्लीज आपण संपूर्ण डिस्कवर मोठे फटके आता यायला सुरुवात झाली या षटकामध्ये. ज्या आर्यन पवारनं मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, आजच्या दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली पहिली ओव्हर टाकत असताना, परंतु त्याच्यावरती आता आक्रमण केले गेले. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचली ती 14 वरती. 3 बॉल आणि 14 हे समीकरण पाहायला मिळतंय. 48चा पाठलाग चालू आहे. 14 झाल्यात, अजून 34ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 9 बॉल 34. लोअर फुल टॉस, खाली राहिला बॉल. डीप मिड विकेटला अलंकार जाधव मागील मॅच मध्ये चांगला झेल टिपला होता. तो चेंडूवरती वेगाने आलाय, चांगली फेकी केली, परंतु तिकडे बॅकअप नव्हतं. श्लोक जाधव पहा तिकडे होते परंतु बॉल पकडू शकले नाहीये. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे गेला. 10 धावा धावफलकावरती, 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर 32ची आवश्यकता. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. हा बॉल चांगला आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. विकेट कीपर प्रणयचा वेध घेतला. डॉट बॉल, पहिला डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 16 धावा खर्च केल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मालिकावीर खेळाडूंसाठी चांदीची अंगठी ओमकार जाधव, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक, तसेच महेश जाधव यांनी देखील या स्पर्धेला 4 ट्रॉफी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. बॅटची कडा घेतली, चेंडू मागे निघून जातोय. 1 धाव घेतली जाते का, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. मालिकेवरासाठी देखील जर पाहिलं तर कैलासवासी दिलीप सखाराम जाधव यांच्या स्मरणार्थ धीरज जाधव आणि प्रफुल्ल जाधव यांच्या माध्यमातून ही मालिकेवराची ट्रॉफी देण्यात आली आहे आणि चांदीची अंगठी देखील ओमकार जाधव आणि अलंकार जाधव यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या खेळाडूंसाठी. तसेच जर पाहिलं तर 4ही ट्रॉफ्या आपण आकर्षक पाहतोय. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप कोण पटकावणार, येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्या त्या 30 धावा. 6 बॉल 30. पावसाळ्यामध्ये असतो. त्यांची देखील स्पर्धा आपण पाहिली होती मागील 2 वर्षापूर्वी. त्या स्पर्धेमध्ये देखील जल्लोष झाला होता आणि मला वाटतं शैलेशदादा कोळसकर हे देखील वाढदिवसानिमित्त रबर बॉलची स्पर्धा घेऊन येतील की काय. 6 बॉल 30ची आवश्यकता. बॉलिंगसाठी आता अबू जाधव. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिलं तर अगदी कटरचा वापर पाहायला मिळाला. चुकी झाली विकेट कीपर कडून देखील आणि समीर कडून देखील. 1 धाव आली. 5 बॉल 29. 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार फायनलचा सामना हे 5 बॉल सांगतील. यासाठी केला होता हट्टास या पळचिलकरांनी की शेवटचा क्षण, शेवटचा दिवस गोड व्हावा. 5 बॉल 29.
हा बॉल इथं मात्र पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. अक्षरशः ही स्पर्धा गाजवली अबू जाधवने आणि रबर बॉल स्पेशलिस्ट म्हणून देखील ओळखला जातो. मोठमोठ्या संघामध्ये मी का खेळतो त्यांनी आज दाखवलंय. मोठमोठे फटके देखील आले, कव्हरला देखील त्याच्या बॅट मधून फटके पाहायला मिळाले. अगदी दूरवरचे फटके आपण पाहिले. पुढचा बॉल, हा देखील बॉल, या बॉलवरती देखील बीट केले. आता संपूर्णपणे कमबॅक. पळशील टीम काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाच्या उंबरठ्यावरती शेवटचे बॉल बाकी आहेत ते 2. विजय मिळवायचा आहे. ही स्पर्धा जिंकायची आहे. बॉल हवेत आहे आणि झेल या ठिकाणी झालाय. समीर भोसलेला देखील बाद केलंय. लास्ट बॉल. पळचिलकर सज्ज राहा डान्स करण्यासाठी. डीजे मास्टर आमचे देखील सज्ज असणार आहेत आणि सूरज डीजे यांचा आम्ही खरंच आभार मानू. पहिल्यांदा आम्ही जेवढ्या स्पर्धा केल्या असे डीजे वाले भेटले नाही. 2 बॉल बाकी आहेत परंतु सूरज यांचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करू. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. बॅटिंग साठी सूरज निकम आलाय. या बॉलवरती फटका आलाय परंतु जास्तीचा काही फरक पडणार नाहीये. शेवटचा बॉल बाकी. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप पर्व पहिलं. पळशील गावामध्ये जाण्यासाठी ही ट्रॉफी तयार झाली आहे. पळशीलकर अगदी खुश असणार आहेत. पहिल्याच पर्वामध्ये धमाकेदार स्पर्धा, धडाकेदार स्पर्धा आणि टीम आपलीच आहे. आपल्याच टीमनं ही स्पर्धा नावावर केली आणि ही स्पर्धा जिंकली आहे. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप काळकाई नवलाई पळशील संघ यांनी जिंकलाय.